नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। यावर्षी होळीला लागणार वर्षाचे पहिले चंद्रग्रहण उघडणार या 4 राशींच्या नशिबाचे टाळे। ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि चंद्रग्रहण दोन्ही अशुभ मानले जातात। ग्रहणाचा थेट परिणाम देश, जग आणि सर्व राशींवर होतो। ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार वर्षातील पहिले चंद्रग्रहण होणार आहे। हे चंद्रग्रहण होळीच्या दिवशी म्हणजे 14 मार्च रोजी होणार आहे। ज्योतिषी मानतात की चंद्रग्रहण विशेष आहे, म्हणजेच पौर्णिमा असेल, ग्रहणाच्या दिवशी चंद्र ब्लड मून रूपात दिसेल। वर्षातील पहिले चंद्रग्रहण कधी आणि कुठे दिसेल आणि कोणत्या 4 राशींना विशेष लाभ मिळू शकतात ते पाहूया। वर्षातील पहिले चंद्रग्रहण 14 मार्च रोजी सकाळी 9:27 सुरू होईल आणि दुपारी 3:30 संपेल। लक्षात ठेवा की चंद्रग्रहण कॅलेंडर ग्रहणाच्या 12 तास आधी सुरू होते, कारण हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही। त्यामुळे गर्भवती महिलांनी कोणताही सूतक काळ किंवा वेळ काहीही पाळण्याची गरज नाही। या दिवशी शक्यतो त्यांनी घराच्या बाहेर वातावरणात येऊ नये, म्हणजेच घरातच त्यांनी होळी खेळावी। बाहेरच्या वातावरणामध्ये त्यांनी येऊ नये। घरामध्ये त्या खाऊ पिऊ शकतात, आराम करू शकतात, कारण हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नाही। जरी हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नसले तरी काहीसा अंश भाग हे चंद्रग्रहण वातावरणामध्ये त्याचे सूक्ष्म कण मिक्स झालेले असतात, त्यामुळे त्याचा प्रभाव आपल्यावर जाणवू शकतो। त्यामुळे शक्यतो गर्भवती महिलांनी बाहेरच्या वातावरणामध्ये येऊ नये। त्यांनी घरामध्येच राहून रंग खेळू शकता किंवा तुम्ही खाऊ पिऊ सुद्धा शकता, आराम करू शकता। तसेच वर्षातील पहिले चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, परंतु ते युरोप, ऑस्ट्रेलियाचे काही भाग, उत्तर दक्षिण अमेरिका, पॅसिफिक आणि अटलांटिक महासागर, उत्तर आणि दक्षिण ध्रुव आणि आशिया, आफ्रिकेच्या काही भागात दिसेल। हे चंद्रग्रहण 4 राशींच्या लोकांना विशेष लाभ देईल। वृषभ राशी। वर्षातील पहिले चंद्रग्रहण वृषभ राशीसाठी खूप शुभ मानले जाते। ग्रहणाच्या शुभ प्रभावाने या राशीची सर्व स्वप्ने पूर्ण होतील। तुम्हाला संपत्ती मिळेल। तुम्ही एक नवीन व्यवसाय सुरू कराल, जो तुम्हाला फायदेशीर ठरेल। आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल। दुसरी राशी आहे मिथुन। वर्षातील पहिले चंद्रग्रहण मिथुन राशीच्या लोकांसाठी देखील खूप शुभ आणि फायदेशीर मानले जाईल। या राशीचे लोक बचत करण्यात यशस्वी होतील। तुम्हाला सरकारी कामात यश मिळेल। हा काळ विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी चांगला मानला जातो। एखादी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते। व्यवसायाचा विस्तार होईल। आर्थिक योजना यशस्वी होतील। नोकरी शोधणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते। कर्क राशी। चंद्रग्रहण कर्क राशीसाठी फायदेशीर मानले जाईल। नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली ऑफर मिळू शकते। करिअरमध्ये उंची गाठता येईल। व्यापारात अनेक आर्थिक लाभ होतील। वडिलोपार्जित मालमत्तेचा फायदा होऊ शकतो। गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो। विवाहितांना चांगली बातमी मिळू शकते। रोखलेले पैसे मिळू शकतात। व्यापारासाठी बनवलेली योजना प्रत्यक्षात येईल। अधिकाऱ्यांना कामाच्या क्षेत्रात सहकार्य मिळेल। वृश्चिक राशी। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी वर्षातील पहिले चंद्रग्रहण चांगले मानले जाईल। या राशीच्या लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते। कामाच्या क्षेत्रात चांगला नफा मिळवण्याची संधी मिळेल। या काळात सर्व कामे यशस्वी होतील। आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील। व्यवसायात आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल। व्यवसायात आर्थिक गुंतवणूक चांगले फायदे देऊ शकते। धन्यवाद।